ह्या पावसाळ्याच्याच आसपासमध्ये लग्नांचे पण सीझन असतात, तर लोक त्याच्यासाठी सुद्धा खरेदी करतात. आणि आता प्रत्येक दागिन्यांच्या बाबतीमध्ये पावसाळा वगैरे असं काही नाही, मग त्यावेळेस सिल्व्हरला सुद्धा डिमांड चांगली असते, कारण येणारा गणपती वगैरे, गौरी, हे सगळे जे सण असतात ते श्रावण महिना असतो त्याच्यामध्ये. तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा लोक जोडवी म्हणा किंवा असे काही काही ट्रेडिशन्स असतात, मध्येच अधिक महिना पण येत असतो, तर ह्या सगळ्या ट्रेडिशन्स मध्ये असल्यानंतर लोक सोनं नसलं खरं ते चांदी खरेदी करतात. पण बाजारामध्ये काही ना काहीतरी त्याची चालूच असते खरेदीच्या त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट काय झालेली की हल्ली ज्वेलर्स सुद्धा मार्केटिंग स्वतःच त्यांनी वाढवलेलं असल्यामुळे इन हाऊस काही गोष्टी ठेवतात की ज्याच्यामध्ये लोक आले की लाईट वेटच मंगळसूत्र तरी घेतील, किंवा म्हणजे एक्झिबिशन जे आपण म्हणू शकतो त्याला, की ते तसे ठेवतात. किंवा चांदीच्या बाबतीमध्ये किंवा पायल महोत्सव ठेवतात, जोडीचा महोत्सव ठेवतात, किंवा मंगळसूत्र महोत्सव ठेवतात, की जी त्याच्यामध्ये सणवार जास्ती असतात ना पावसाळ्याला लागून, तर त्याच्यामध्ये त्यांना ती खरेदी पण त्यांची होते. तर मान्सून, पावसाळा असं काही आता हल्ली काही राहिलेलं नाहीये, लोक खरेदी करतात.